प्रक्षेत्रावर आपण हे नवनवीन प्लॉट ऊस जत्रेसाठी तयार केले होते. आज या कार्यक्रमाची सांगता झाली आणि लगेच आपण जेठा मोडायचं काम राहिले ते जेठा मोडायचं काम इथं करून घेणार आहे. जेठा म्हणजे ऊसातला बघा हे मधलं लावलेलं जे रोप असतं तर तो कोंब आपण मोडून काढतो. त्यामुळे काय होतं बाजूच्या कोंबांना चांगला सपोर्ट मिळतो. तर तो कसा मोडायचा आता आपण मी तुम्हाला थोडक्यात इथं दाखवते. फक्त इथं असा वर शेंड्याला पकडायचा आणि थोडा हिसका द्यायचा. असा जेठा पूर्णपणे मोडून येतो. हे बघा मोडून आपण ह्याला माती लावणार आहे. माती दोन्ही बाजूनं नांगरी चालवून माती लावायची. हे काय होतं जेठा मोडल्यामुळं जे बाजूचे कोंब आहेत त्या बाजूच्या कोंबांना नवीन माती लागते आणि चांगला सपोर्ट मिळाल्यामुळं मातीचा म्हणा आणि खतं आपण ह्या वेळेला टाकतो. त्यानंतर मग हे जे मेन कोंब आहेत त्या मेन कोंबांना चांगला जोर लागतो जे बाजूचे फुटून आले. तर अशा पद्धतीने हे जेठा मोडायचं काम ऊसाचं वय 50-60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायचं आहे. पण आता ह्या प्लॉटमध्ये थोडंसं जास्त झालं आहे वय, कारण आपण हे कार्यक्रमासाठी थोडंसं लेट केलं. अशा पद्धतीनं हे काम करून घ्या. आपणही आपल्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं जर परिस्थिती असेल तर जेठा मोडून घ्या. कोंबांचं आणि जेठा मोडायचं काहीही गणित अजिबात नाही. जेठा आपल्याला मोडायचा आहे तो प्रत्येक प्लॉटचा मोडायचा आहे. कोंब किती आल्यात हे बघून मोडायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं फुटवा कमी आहे म्हणून जेठा मोडायचा आहे, तर असं काय नाही.